गुड मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग. आज आहे आपल्या टूरचा डे 4 आणि आपण चाललो आहे टुवर्ड्स चेरापुंजी. चेरापुंजी जे की मेघालय शिलाँग याच्याजवळ आहे. 51 किलोमीटर्सवर आहे इकडनं आणि 51 किलोमीटर्स आपण जाणार आहोत. मध्ये जातात आजचे साईट सीन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. फर्स्ट आपण बघणार आहोत शिलाँग पीक. शिलाँग पीक नंतर आपण जाणार आहोत एलिफंट फॉल्स आणि एलिफंट फॉल्स नंतर आपण जाणार आहोत चेरापुंजी. चेरापुंजी रिटर्नमध्ये आपण एक 7 सिस्टर वॉटरफॉल बघणार आहोत. तर मंडळी आपण पोचलो आपल्या फर्स्ट साईट सीनसाठी शिलाँग पीक. इट्स हार्ड टू से यू. यासोबत रात्री एक इन्सिडेंट झाला. आता आपण चालू लॉर्ड आल्टोमध्ये. तुम्ही चौघ बसलाय का? आमच्या घरून बसले आम्ही चौघच बसलो. म्हणजे काय म्हणजे सागर पण आहे ना? सागर तुमच्या कितना मीटर होगा यहाँ से अभी? किलोमीटर 2 किलोमीटर. चौघ बसले ना. सागर या अल्टोज मधून आपण आलो. तर बघा शिलाँग पीक. आता आपण पोहोचलोय शिलाँग पीकला. शिलाँग पीकचा म्हणजे पूर्ण शिलाँगचा व्ह्यू मी तुम्हाला इकडनं दाखवतो. शिलाँग सिटी. वाव, शिलाँग पीक, स्कॉटलँड ऑफ नॉर्थ ईस्ट. चला मंडळींचे फोटो काढा. आई मेघालयचा अर्थ मेघ येतात इकडे आणि बघा कसे मेघ आलेत. शिलाँग बेबे. चला तर मंडळी आपण पोहोचलोय आपल्या नेक्स्ट साईट सीन साठी एलिफंट फॉल्स. बघा तुम्ही. इट्स डिफिकल्ट टू मेंटेन अ स्माइल इन युअर फेस वेन यू आर ब्रोकन, बट रिस्पॉन्सिबिलिटीज ड्युटीसाठी करावं लागतं. चला हिस्सा बोलणार खासी. इकडचा ड्रेस कोड बघा. आता आपण आलोय एलिफंट फॉल. 3 स्टेप मध्ये आहे एलिफंट फॉल. आता आपण फर्स्ट स्टेप जाऊयात. येस, पुढची अँकरिंग दादा करेल. आता आपण थोड्या वेळा तिथे गेलो तर फर्स्ट स्टेप आलेली आहे. हां तिथून खाली गेल्यानंतर सेकंड स्टेप आहे. आणि आता आमची मंडळी एन्जॉय करतायत एलिफंट वॉटरफॉल. तर आता आम्ही पण चाललेलो आहोत एन्जॉय करण्यासाठी, एन्जॉय करायला. एन्जॉय करून घेण्यासाठी. लिव केसरी. अपलोड अपलोड करतो म्हणजे तुझं म्हणणं असं जगा की सोबत. अच्छा ओके, मग ठीक आहे. इज द फर्स्ट फर्स्ट स्टेप. अँड वेअर इज एलिफंट फॉल? ओ वाव, देयर इज अ फर्स्ट स्टेप ऑफ एलिफंट फॉल. काफी खूबसूरत नज़ारा है. जाते अभी सेकंड स्टेप के पास. सेकंड स्टेप किधर है? आणि आता मंडळी आपण सेकंड स्टेप कडे चाललोय. पोचलेले आता सेकंड स्टेपला. अजून थोडं खाली जाऊन दाखवतो. आधी हा एलिफंटच्या शेपमध्ये होता म्हणून याला एलिफंट असं नाव पडलेलं होतं. पण त्यानंतर थोडासा भूकंपाचे झटके आल्यामुळे याची शेप बिघडलेले आहेत. सो आता म्हणून पण नाव तेच आहे एलिफंट फॉल्स. चला. आणि देखो ना गाइस, देखो ना. बघा मंडळी किती खुश आहेत एलिफंट फॉल बघून. मजा आ रहा है केसरी के साथ. थिंक ट्रैवल, थिंक केसरी. वहाँ के नीचे थर्ड स्टेप है.
एकदम नजदीक है और थर्ड स्टेप मैं आपको यही से दिखा देता हूँ. देर इज अ थर्ड स्टेप. बघा मंडळी, आपल्या रोडच्या लेफ्ट हँड साईडला डोंगर, दऱ्या, काय मस्त अशी झाडी आहे आणि खोल दरी, काय सुंदर असं व्ह्यू दिसतोय यार. अशी नागमोडी वळणं आणि डोंगरच डोंगर मेघालयामध्ये. तिकडे समोर एक मेघ आला होता डोंगराला भेटायला, तो बघा दिसतोय मेघ. आणि आजच्या दिवसाच्या तिसऱ्या साईट सीनसाठी आपण पोहोचलो इकडे, 7 सिस्टर वॉटरफॉल. तर तुम्हाला आता मला माहिती आहे व्हिडिओ जरा जास्त मोठी होती आहे, थोडक्यात साईट सीन दाखवा. कुठे नाही, मागे थांबले होते सगळे. थांबले म्हणजे तिथून हॉटेलवरून लेट निघाले. तिथे बाहेर ते काहीतरी लावलेलं नाही का, शॉपकीपर्स होते, काहीतरी घेत होते. तर मी जास्त काय आता मधले शॉर्ट्स घेणार नाही, फक्त तुम्हाला डायरेक्ट साईट सीन करवल, कारण व्हिडिओ खूप मोठी होत चालली आपली. बघू आपल्याला 7 सिस्टर वॉटरफॉलला 7 झरे दिसतात का. अच्छा आहे की. इकडनं दाखवतो. अच्छा इकडनं दिसतं का. बाबाची बाबाजी म्हणे 1 2 3 लाईन्स. इकडे 7 लाईन, 7 वॉटरफॉल असले की 7 सिस्टर असं बोलतात, नसले तरी 7 सिस्टरच बोलतात. चारही साईडला मेघ आलेत. मेघालय, तुम्ही मेघालयमध्ये आलाय. मेघ आलाय. तुला काय पाहिजे तर कांदा भजी आणि आता आपण चाललो तो नौकालिका. पहिल्यांदा आलेला. मी पण पहिल्यांदा झालंय. तुला माहिती होती का? आणि गाईज आता आपण आलो होतो नौकालिका वॉटरफॉल, आणि नौकालिका वॉटरफॉलला तुम्ही बघू शकता एवढा कोहरा आहे, म्हणजे एवढा धुका आहे, जसं की ढगांनी पूर्ण ते वॉटरफॉल जे आहे ते कवर होऊन गेलं आहे. त्यामुळे काही दिसत, आणि सगळी मंडळी आपली डिसअपॉइंट आहे की वॉटरफॉल कुठे आहे दानिश, कुठे आहे दानिश विचारतात मला. मी बोललो फूक मारा म्हणजे हे बाजूला होईल आणि तुम्हाला वॉटरफॉल दिसेल. कुत्रा पण शोधतोय वॉटरफॉल कुठे आहे. बाय भेटला का वॉटरफॉल. मंडळी, आजच्या दिवसातले साईट सीन कंप्लीट करून आपण चाललो होतो आपल्या हॉटेलला, पण अचानक चहा कॉफीला मध्ये थांबलेलं असताना मला एक हॉटेलच्या मागे मी आलो आणि बघतो तर काय फटके हाथ में आ गई यार. ये डायरेक्ट ये मूवी में देखा था ऐसा. इधर हाथ पकड़ के रखा है, फुल गांड फाड़ फा. थांब जरा इथे पकडू दे पहिले. नवीनच बांधकाम आहे, जाईल बिल खाली. वाव व्हॉट अ व्यू यार. मेरा तो फुट गया. गुड मॉर्निंग मंडळी, आज आहे आपला डे 5 आणि आपण आहोत मेघालयच्या शिलाँगमध्ये. बघा कसा पाऊस पडतोय, आणि आज आपण चाललोय डाउकी विलेज. यानी की डाउकीसाठी आपण चाललो. आजचे आपले साईट सीन मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो की आज आपले साईट सीन असणार आहेत. फर्स्ट आपण बोलणार इकडनं एशियाज क्लीनेस्ट विलेज माऊली लॉंग, आणि माऊली लॉंगला जाऊन आपण तिथले क्लीनेस्ट विलेज बघणार आहोत. का त्याला एशियाज क्लीनेस्ट विलेज असं म्हणतात, नक्की कसं क्लीन आहे ते तिथले
लोकांचं राहणीमान, त्यांची घरं सगळं आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. त्यानंतर आपण एक बघणार आहोत लिव्हिंग रूट ब्रिज, म्हणजे झाडाच्या मुळांपासून एक ब्रिज बनवला गेला आहे. तो लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे की जिवंत झाडाच्या मुळांपासून त्यांना एक आकार, वेगळं वळण देऊन आणि त्याचा एक ब्रिज बनवला गेला आहे. खूप सुंदर साईट सीन आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत डावकी रिव्हरमध्ये बोटिंग करण्यासाठी. डावकी रिव्हरची बोटिंग म्हणजे बघूनच तुम्हाला कळेल